दोन दोन तास रिकामे ठेवले होते, 1 नंबर साईडने पण आणि 5 नंबर साईडने पण. आणि आपली गाडी होती 4 नंबरला. आपल्या शेजारी एक गाडी होती, पण ती काही आपल्याला एवढी टाचून पडली नाही. पण ठीक आहे, ती गाडी तुटल्यामुळे जे पब्लिक होतं बॅरिकेड म्हणजे 4 फाट्या सोडून, त्या 2 फाट्या सोडून पण आतमध्ये थांबलं होतं. त्यांच्यामुळे आज खरी बाद झाली. कोणी पब्लिकने लागला असेल, कोणी हे केलं असेल, प्रत्येक जण मार खाऊन गेलाय. आम्ही एवढं लांबून येतोय, आम्हाला पण वाटतं मुंबई भागा आम्ही गाजवला पाहिजे. आम्ही गाजवलेलाच आहे, पण 3 फेऱ्यात पहिल्यांदा गाजवायला तो. पण आज मी स्वतः पब्लिक काढत होतो. लोक कुणाच काय ऐकत नाही. बाहेर तुम्ही पब्लिक थांबवा ना. आमची पहिलं जर बॅरिकेडच्या बाहेरून नाही पळाली तर मग बोला. बॅरिकेडला तुम्ही जर पब्लिक ठेवलं तर आमचा बैल 1 तास सोडून आतून पळू शकतो ना. पण तुमची माणसं पण इकडे कसं मुंबईवाले गमच्या फिरवतात, दगड मारतात, हे खूप चालू होतं आज. आणि प्रत्येकाला हात जोडून प्रकार घडला का आज मी प्रत्येकाला हात जोडून सांगत होतो की नका असं करू, सरा माग. पण कोणी कोणाच ऐकत नाही. इथं सगळी टोटल शिवाय देते डायरेक्ट. बोलायला गेलो तरी मी नाही जाणार माग, असं तसं लय. ठीक आहे, बैलाने आमच्या खूप कमवलंय, आम्हाला काय कारण नाही, आम्ही नाही झालो. फक्त जी का चुकी झाली त्या चुकीबद्दल मी आज बोलतोय. की मैदान एकदा सुरळीत झाला नाही, मैदान त्यांनी आज अतिशय सुंदर घेतलं. फक्त पब्लिकची शिस्त होती ना, ती नाही लागली. सेमीला जे पब्लिकने जो मध्ये येऊन बॅरिकेड हो. तोडून जो बाहेर आलं, त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या मैदान तुम्ही तासभर थांबवलं असतं, 8 तास थांबून सगळे जर माणसं जर मैदानच चालू नसतं गेलं तर मग पब्लिक मागे गेलं असतं, 100% गेलं असतं. असा काही लय उशीर नव्हता झालेला. माझ्या गाडीने ज्याच्यामुळे मार खाल्लाय ना, मी त्याच्याबद्दल बोलणार. माझ्या गाडीने मार खाल्लाय ना, मी एवढ्या लांबून आलतो आज. बरोबर आहे. आम्ही सकाळी 3ला उठलोय, बैल धुवून बैलांनी प्रवास केलाय, परत मुंबईचं ट्रॅफिक, त्याच्यातून आता आम्हाला परत रात्री जायला 1 वाजणार. आम्ही पण खूप स्ट्रगल करतोय. मग आमच्या मनात आम्ही ज्याच्यामुळे हार खाल्लीत ना, ते आम्ही बोलणार ना. चुकी झालीत ना तर 100% झालीत. कुणी बी सांगा, आज बब्याच्या अंगावर जवळ 1000-2000 पब्लिक लोटलं होतं. कसं पळायचं बैलांनी. बरोबर आहे. तुम्ही ड्रोनची व्हिडिओ बघा. ओके. बैलांनी एवढा प्रवास करून आता खरसुंडीचा बाब्या कुठून आलाय, 250-300 किलोमीटरवरनं बैल आला इकडे पळायला आज आपल्या सोबत. मग त्या मालकाने पण काय कमी स्ट्रगल केला असेल का? नक्कीच हे कळलं पाहिजे. आणि मी स्वतः म्हणत होतो नका अन्याय करू आमच्या गाडीवरती. तर इथली कोई अशी नाही का